पुन्हा एकदा 20 तारीख आलेली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला 47 महिने, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला 2.5 वर्ष आणि कलबुर्गी यांच्या खुनाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत। ज्या विचाराने हे खून झाले त्यांना असं वाटत होतं की या मोठ्या माणसांना, नेत्यांना मारलं की त्यांचा विचार आणि त्यांची चळवळ थांबेल, पण तुमच्या सर्व तरुण मित्रांच्या सहकार्याने या चळवळी ठामपणाने उभे राहिल्या। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही 200 शाखांहून 350 शाखांच्यापर्यंत पोहोचली, तालुक्यापर्यंत पोहोचली। सगळे कार्यक्रम त्यांचे नित्यपणानं, उपक्रम सर्व पद्धतीनं लोकसहभागानं सुरू आहेत। एका बाजूला लोकांच्या आधारावरती ही चळवळ फोपावत असताना, पुढे जात असताना, दुसऱ्या बाजूला तपासाच्या पातळीवरती शासन आणि पोलीस यंत्रणा यांच्याकडून फार मोठी अशा पद्धतीची दिरंगाई आहे, ज्या कारणानं तुमच्या आणि आमच्या मनामध्ये फार मोठा एक निषेधाची भावना आहे, एक संतप्ततेची भावना आहे, एक रागाची भावना आहे। पण आपण सगळेजण संविधान मानणारे लोक आहोत। आमचा राग, संताप, खेद, निषेध, दुःख हे सगळं संविधानिक पद्धतीनं आपण आतापर्यंत व्यक्त करत आलेलो आहोत, इथून पुढेही व्यक्त करणार आहोत। आज एका वेगळ्या पद्धतीनं इचलकरंजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेनं हा एक उपक्रम केलेला आहे। नजीकच्या अब्दुल्लाट गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि या 3 नेत्यांच्या नावानं आपण वृक्षारोपण करून हा एक संताप आणि त्याला विधायक पद्धतीनं, अभिनव पद्धतीनं आपण व्यक्त होत आहोत। आपल्याला माहीत आहे की वृक्ष हे प्रदूषण दूर करतात। हे 3ही महापुरुष समाजातलं वैचारिक प्रदूषण, विषमतेचं प्रदूषण दूर करण्याचं काम करत होते। त्यांची चळवळ अशाच पद्धतीनं आपण जोमानं सुरू ठेवू, यासाठी आपण हे सतत करत राहू। या शाखेच्या वतीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या चळवळीच्या लोकांना सांगू इच्छितो की इथून पुढच्या 20 तारखेला असो किंवा अशा पद्धतीच्या निषेध व्यक्त करण्याच्या वेळेला असो, शासकीय आवारामध्ये पोलीस ठाणं असेल, पोलीस अधीक्षकांचं कार्यालय असेल, कलेक्टरांचं ऑफिस असेल किंवा संसद भवनापर्यंतच्या सगळ्या गोष्टी असतील, त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांना हात जोडून विनंती करू की आम्ही या निमित्तानं वृक्षारोपण करणार आहोत। वृक्षारोपणाला जगामध्ये कोणी विरोध करण्याचं कारण नाही। वृक्षारोपण करू आणि ते वृक्ष सातत्यानं ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत या 3ही महापुरुषांची आठवण आपल्याला करून देत राहतील। सामाजिक, वैचारिक, राजकीय, आर्थिक सगळ्या पद्धतीच्या विषमतेच्या विरोधात लढण्याचा संदेश देत राहतील आणि आपल्याला पुढे नेत राहतील। विवेकाचा आवाज बुलंद करूया, विवेकाचा आवाज बुलंद करूया, लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे। यानंतर